तुमची फायनल मेरिट लिस्ट रँक आलेली आहे आणि ही फायनल मेरिट लिस्ट रँक जी आहे ती खूप महत्वाची आहे. फायनल मेरिट लिस्ट रँक आल्यानंतर सुद्धा काही जण पर्सेंटाईल करतायत. लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. फायनल मेरिट लिस्ट रँक नुसारच तुमचे इंजिनिअरिंग ऍडमिशन होणार आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही MHT CET परीक्षा दिलेली तेव्हा मार्क्स आलेले म्हणजे तुम्ही रिस्पॉन्स शीट तुमची चेक केलेली, जो 2-3 दिवसाचा कालावधी दिलेला, ते रिस्पॉन्सेस मध्ये काही करेक्शन्स असतील तर ते तुम्हाला कळवायचे होते. प्रत्येक प्रश्नाला 1000 रुपये होते. आठवतंय ते? ओके. आता मार्क्स वरून काय आले? पर्सेंटाईल आले. हे पर्सेंटाईल रिझल्ट मध्ये डिस्प्ले झाले. ठीक आहे. मग त्या पर्सेंटाईल वरून आपली काय आली? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपला रँक आलेला आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही करेक्शन्स होऊन आपल्याला फायनल मेरिट लिस्ट रँक मिळालेला आहे. हा जो रँक आहे हा खूप महत्वाचा आहे, कारण आपल्याला आपल्या स्टेट मेरिट लिस्ट रँक मिळालेला आहे, युनिव्हर्सिटी वाईज मिळालेला आहे, कॅटेगरी वाईज मिळालेला आहे, गर्ल्सला अजून लेडीज रँक मिळालेला आहे. म्हणजेच हा रँक जो आहे तो खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, सीईटी सेलने सुद्धा जे कट ऑफ दिलेले आहेत त्यामध्ये रँक जो आहे तो वर दिलेला आहे आणि पर्सेंटाईल जे आहेत ते ब्रॅकेट मध्ये दिलेले आहेत. कॉम्प्युटर जेव्हा सीट अलोकेशन करणार तेव्हा तुमचा रँक कन्सिडर होणार. तुम्ही जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित फायनल मेरिट लिस्ट रँक तुमच्या फायनल मेरिट लिस्ट रँक नुसार व्यवस्थित बनवली तर छान कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईल. हे लक्षात ठेवा, तुमचा फायनल मेरिट लिस्ट रँक खूप महत्वाचा आहे. कॉलेज लिस्ट व्यवस्थित तयार करा. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर मी हा नंबर दिलेला आहे. लक्षात ठेवा, आजचा शेवटचा दिवस आहे. मी त्यानंतर कोणालाही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये घेणार नाही. आणि एक अजून गोष्ट की जो व्हिडिओ बनवतो तोच फायनल म्हणजे लिस्ट सुद्धा बनवतो, कॉलेज लिस्ट सुद्धा बनवतो. मी पॅरेंट्स सोबत, स्टुडंट सोबत मी स्वतः बोलतो, मी सेशन्स घेतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे मी जो युट्यूबवर दिसतोय तोच व्यक्ती तुम्हाला हेल्प करतोय, तोच तुमचा पर्सनल काउन्सिलर आहे. ओके, मी इथे थांबतो.